हे लग्न करून लय फसलो रे मी. विचार केला का माझ्यासोबत लग्न नाही झालं असलं तर काय होत होतं? तू या सगळं लग्न तर कसं व्हायचंच होतंय. कस काय? कारण भगवद्गीतेत लिहिलेलं आहे, माणसाला चुकीच्या कर्माची सजा याच जन्मात भोगावी लागते. रिकामा आहेस का रे? थोडस काम आहे, येशील का? हा येतो ना, मला कामाला फक्त आपल्याला एक 90 लागते आणि 5 वाजता करेक्ट सुट्टी लागतं. हा ठीक आहे, 90 घे आणि 5 वाजता सुट्टी देतो आणि चला आता. बरं, मला एकदा हे पॅक आणता तुम्ही दिली आणि येतो कामाला. चकना नाही आणला, तुम्ही हे चुकी केली. हा चला आता. येतो मला. मालक आता मी काम काला करायला जेवणपणी? अरे जेवणपणी काम करशील तर म्हातारपणी आईच करशील ना. नाही मला हे रॉंग बोलले तुम्ही. रॉंग अजिबात पटलं नाही आपल्याला. म्हातारपणी तर टोंगळे दुख, हातपाय दुख, कंबर दुख, हे काची गड्याची आईस होती. म्हातारपणी आईस करायचं तर वय हे वय मग कॅन्सल आपलं काम. येतो मी. अरे रे रे रे, त्याला उगीच 90 दिली बा कामाच्या अगोदर. आठवले बोलत आपलं पोतं न्यायचं आहे आठवत. तो पोतं नेणार तुझी बायको कलकल करते. नाही, मी आहो ना, 400 रुपये देतो तुम्हाला. 400 रुपये भाडं. 400 मग टाक. बरं लागतो. खर्चा करत असेल तर उचलतो बा तू पोतं. गेल्या तुला बाजारातले कद्दू भाजी चालतो, तू उचल फक्त. बाप्पा माव खड काय गाडी गमचे गाणे लाव, गमचे. आम्ही जिंदा मी पैसे भाडं दिलं 400 रुपये. कुठे गेले? कुठे पडलो हो? पल्ले तर पल्ला, गाड गलबला करू नका फक्त. चला. हॅपी बर्थडे बायको. आज का आपला बर्थडे आहे का? लग्नात 2 महिने कंप्लीट झाले तर सेलिब्रेशन आहे. आज मला तर हेतूच नाही, मला वाटलं बर्थडे आहे. सेलिब्रेशन आहे का लग्नाचं? दर महिन्याला सेलिब्रेशन करून तू मला एक दिवस भिक्कला लावतोस. काय म्हणली हो? काय नाही. हॅपी अॅनिव्हर्सरी बायको. घे. आता मग गिफ्ट ती आणल्याशिवाय मला भाकर कशी खाऊ दिसेल. आणलं गिफ्ट. हा हे घे. हा उघड. हे काय? उहा काळाची फन्नी होय. ते पण मी आजीनं आजीला देते अॅनिव्हर्सरीच्या दिवशी, म्हणून मी तुला देते. चलो आया पेंटर, नाम लिखो गाड़ी पर और वार हो जाए सीधा दिल पर. मामू पेंटर वाले. असं का पेंटर? मग इथं लिया, शादी हुई घरवाली से, मोहब्बत ढूंढते बाहर वाली में, भाड़ा तो सब देते हैं प्यार से, लेकिन पैसे देने के टाइम में बोलते हैं आओ मेरे गली में. इथं लिया पेंटर. तितलिया रस पीती है, भौरे बदनाम होते हैं, शराब तो सारी दुनिया पीती है, लेकिन ड्राइवर बदनाम होते हैं. पेंटर इटालिया मोटे अक्षरात, तू करती किसी से मोहब्बत इसलिए तेरे गांव में आना छोड़ दिया, याद तो तेरी आज भी आती है मेरी जान, इसलिए तेरे गांव का महंगा वाला 2000 का भाड़ा छोड़ दिया. ये तो दिलवाले का अजय देवगन का भी बाप निकला. गावात अजून रुपयाचं कर्ज नाही, आपल्यावर रुपयाचं ती बी येऊ द्या बरं. आपल्यावर कर्ज आहे म्हणलं म्हणून कालच पहा 1.5 लाखाची साखळी केली आणि 2 लाखाची केली. कोणाकडे आहे का गावात? नाही भाऊ, कोणाकडेच नाही. एवढी ऐपतच नाही कोणाची. तरी बी एक विचार चालू आहे सध्या, एकर बरं आसाम मध्ये घ्यावं म्हणजे. हॅलो चंद्रावर अहो नका तितक्या लांब. नाही खालीच बरं जमिनीवर, चंद्रावर नका सध्या. हो येतो मग. हे कोणात त्या अवधूत पळूचा घरपोट आहे हो. अरे तू थांब रे, काय काम होतं? काही झालं, हप्त्यात पर्यंत झालं. मी तावडीला सापडून झाले ती. तावडीत सापडा ना. थांबा, मी तुम्हाला तावडीत त्याला सापडून देतो. ताडी तर करू द्या. गाडी राहू दे, त्याचा आधी घर दाखवू दे. गाडीचे पैसे. थांब रे, तो गाडीचे पैसे. गाडीचे पैसे. थांब देतो. अबे त्याला
एवढं कोणाच खबर नाही अबे तू काऊन मागा लागला ते हप्तेवाल्यापेक्षा तू झाले खाली असता अबे असे काम करा मला लय मजा येते लहानपणापासून अहो दुकानदार 20 रुपयाची साखर द्यायचा चला. बरं बरं. चल हात पुढे कर, चल निघ. हा नंबर काय गोड आहे द्या याच्यात टाका. काय द्या हेच 20 रुपयात झाली ना. भैया टोकरा लेंगे क्या? बाबा नहीं चाहिए रे टोकरा तुम्हारे पे हम पे भरोसा नहीं क्या भरोसा नहीं भाई? ये गंजास कंपनी का टोकरा है, कैसा फूटेगा नहीं. हाँ क्या महंगे जैसा मार रहा है, जरा मर्द के जैसा मारना, मर्द के जैसा फुटता कि नहीं मैं देखता फिर मर कैसा क्या? गंजास कंपनी है, नहीं फूटेगा. हाँ, दिखा दो. फूटा क्या? गंजास कंपनी. देखो लेना है तो लो, गंजास कंपनी अच्छी है, नई ब्रांड. नंबर 1 है ना फुटेगा नहीं हाँ मी पाहतो क्या बरं? काय करत आहे यांनी तर तुम्ही दंड सोडत त्या गावामध्ये आता तुम्हाला साधं टोपलं फुटून झालं पाय इकडं. मी दाखवतो कसं नहीं फुटतं ते. फूटेगा वो गंजास कंपनी. हाँ नहीं फूटेगा, कुछ भी करो इसे. हाँ, नहीं फुटेगा रुक मैं अभी फोड़ते दिखाता हूँ इसे अरे भाई इस हाथी को नहीं फूटा, तेरे चीटू को कैसे फूटेगा? गंजास कंपनी का टोकरा है वो. चीटी अभी देख नहीं फूटा रे भाई दे दे एक जान दे मुझे अब नहीं मिलेंगे, दोनों भी बिक गए. एक इन्हें ले लिया, एक इन्हें ले लिया. वो इधर ला टोकरा. हाँ, बेच दिया अरे चेक करते करते 75 से 60 हो गया कि रे मेरा वजन और तूने बेच दिया दूसरे के ला इधर. तेरे जैसे हर गांव में कुकरचंद मिलते हैं मुझे. हाँ, क्या फोकटचंद अरे मैं कल बाजार से 100 टोकरे लाता है ऐसे गणराज के मैं भी हल्दी का शेतकरी हूँ जा ला, मगर गंजास कंपनी के लाना. नाही म्हणतो मी माझी बनू का हे भेंडाची झाडी माझी बनू का बैगन बापा या भेंडाच्या झाडामध्ये काय भेंडा उरण झालं बघ. काय करावं काय हो हो सादरा म्हणून लागलो होतो टमाटे लावा म्हणून भेंडाची झाडे लावून बसली आता थोडा भेंडा नुसती हा जशी काय तू या भाजीपाल्यामध्ये पीएचडी झाली अगं भेंडा तरी 10 रुपये चालले तर त्या टमाट्याला कोणी 2 रुपये किलो विचारणं झालं बाजारामध्ये रोजचे लोक फेकून द्यायले त्याला माय मामाजी मग लावू तरी काय हो भेंडाला भाव नाही टमाट्याला भाव नाही संभाराला भाव नाही आणि साखर आहे ना 80 रुपये किलो झाली मला 12 रुपये म्हणून लागली मी तर चहा पिणं सोडून देतो आता काय चहा कसा सोडा येईल साखरेत टाकून आपण बिना साखरेचा चहा पित राहू सुगर होत नाही काय तुमच्याच मनाने खा बाबा पिया की ना पिया मी तर आता कसं पित नाही चहा आणि ते परिंद बाबा सगळे गेले कवाय ना ते आले आले वाटायला बाबाजी आले ते बाबा 30 किलो भेंडा घेऊन गेला संध्याकाळत लावले आला का आला का रे हॅलो हॅलो. आला का बाबा ते जाऊ दे तिकडे फुरता किती आला रे भेंडाचा पुरता का बापू? भेंडाचे 300 रुपये आली होती. आले होते म्हणजे कुठं नाही पैसे कुठं मग घराचे पैसे लावले की जाताना 100 रुपयाचं पेट्रोल टाकलं. बाजारची पावती फाडली 50 रुपये. येताना 3 पंक्चर झाली. तुम्ही काय करा मला 500 रोजाची द्या आणि माझ्या खिशातली 50 रुपये गेली आज नाश्त्याला. ते 50 मला द्या. बाकी सांगू नका मला. पाय